प्रकारचं दास्यत्व करावं, अशा प्रकारची भक्ती करावी की खरोखर आपण भगवत कृपेला पात्र झालो पाहिजे. विठ्ठल आणि जे खऱ्या अंगाला भगवंताचे दास आहेत, भगवंताचे भक्त आहेत, हरिजन आहेत, ते जीवनामध्ये निर्भय होऊन जातात. बाकी ज्यांच्या जीवनामध्ये भय आहे त्यांच्या जीवनामध्ये थोडी कसर. हरिभक्त म्हटलं की ते निर्भय पाहिजे, कुठल्याही प्रकारचं जीवनामध्ये भय नको. आणि भगवंताला जे अनुसरलेले आहेत, परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतात, क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतीं गच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. कौन्तेय प्रतिजानी न मे भक्त प्रणश्यति. भगवान स्वतः सांगतात की माझ्या भक्ताला कुठलंच भय नाही, कुठलंच त्याच्या प्रकारे नाश नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आघात होऊ शकत नाही. भूमीवरी कोण ऐसा गाजू शके हरिचा दासा, गाजू शके हरिचा दासा. भूमीवरी कोण ऐसा गाजू शके हरिचा दासा, गाजू शके हरिचा दासा, गाजू शके हरिचा दासा. भूमीवरी कोण ऐसा गांजू शके हरिचा दासा. सुखे नाचा हो कीर्तनी जय जयकारे गरजावानी. भगवत भक्त हे अत्यंत निर्भय असतात. त्यांना आघात पोहोचवणारे, त्यांचा नाश करणारे भूमीवर कोणी नाही. तुकोबा म्हणतात, भूमीवरी कोण ऐसा, उलट विघातक शक्ती नष्ट होऊ नये. नाश करणाऱ्यांचा नाश होऊ शकतो पण त्यांचा नाश होत नाही. त्यांना आघात कोणीही पोहोचू शकत नाही. अशी त्यांच्या ठिकाणी एक शक्ती असते. ते भगवंताच्या भक्तीनं निर्भय झालेले असतात. महाभारतामध्ये एक छोटीशी गोष्ट आलेली आहे की त्या खोपट्यामध्ये, झाडावर जो खोपटं होतं त्याच्यात एक कबूतर होता आणि त्या कबुतराला मारण्याकरता एक पारधी बाण लावून असं खाली जमिनीवर उभा होता. तिथं खोपट्यातून ते कबूतर बाहेर आलं म्हणजे त्याची काय करायची, शिकार करायची. पण तो धनुष्याला बाण लावून असा नेम धरून उभा होता. पण त्याला असं वाटलं व्यवस्थित बाण लागावा म्हणून तो एका दगड होता, त्या दगडावर उभा राहिला. अनुसंधान व्यवस्थित लागण्याकरता त्या दगडावर उभा राहिला आणि असं बघत होता की कबूतर कधी बाहेर येतो. आणि त्याच झाडावर एक बोक्का होता बसलेला. त्या बोक्काची सुद्धा नजर कोणावर, कबूतर. तो पण एक फांदीवर बसला होता नजरवर. कशाची वाट पाहत होता, कबूतर बाहेर. मारणारे किती जण झाले, मरणारा कोण, एक. मारणारे दोन आहेत. दोघही टपूनच होते, हा बाहेर कधी येतो. पण कबुतराला माहीतच नाही. कबुतराला काय माहिती, आपलं बाहेर निघाल्यानंतर असं सुस्वागत म्हणून आपण बाहेर निघायचा उशीर की आपल्या स्वागताला दोघं जण उभे आहेत, हे कबुतराला माहित नाही. ते सहज आपल्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे सहज बाहेर आले. सहज बाहेर आल्याबरोबर यानं सनकन बाण मारला. तो बाण लागला याला बोक्याला, बाण लागला बोक्याला. एका बाणात बोक्या मरून खाली पडले. आणि बाण मारण्याच्या याच्यामध्ये थोडं त्याचं बॅलन्स गेल्याचं, ते दगड असं वाकडा तिकडा झाला. त्याच्या खाली एक नाग होत, एक लहऱ्यानं त्यांना ठणकन चावलं. 2 मिनिटात तर तो पण खरा झाला. मारणारे दोन आणि मरणारे एक. मारणारे मेले का तो मेला. ही एक गोष्ट आहे, महाभारतात आलेली गोष्ट आहे, भक्ताच्या बाबतीमध्ये आलेली गोष्ट आहे की भक्ताला कुठल्याही प्रकारची भीती नसते. कितीही विघातक शक्ती असू द्या पण त्या भक्ताचा नाश होऊ शकत नाही. अनेक भक्तांच्या जीवनाकडे तुम्ही दृष्टी टाका, त्यांना काहीच झालेले नाही. आम्हा हरिच्या दासा काही
हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. खूप गोड प्रमाण दिलेले आमचे हरिभक्त नवनाथ महाराज. सगळे आमचे मित्रमंडळी, आमचे हरिभक्त कैलास महाराज आहेत, आमचे हरिभक्त इंगळे महाराज आहेत, आणि विशेष म्हणजे कीर्तनाला उद्धव आहे, ज्यांच्याकरता भगवंतानं भागवत सांगितलं. महाराजांनी जे प्रमाण दिलेलं, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. त्रैलोकी हा जो शब्द आहे तो व्यापक शब्द आहे. त्रैलोक्य म्हणजे केवळ या मृत्यूलोक, स्वर्गलोक, पाताळ एवढा नाही. त्रैलोक्य या शब्दामध्ये सगळंच आलं, पूर्ण ब्रह्मांड आलं. म्हणजे असं कसं 3 शब्द घातलं आणि तुम्ही सगळं ब्रह्मांड कसं काय म्हणता? कारण काही काही बोलण्याची भाषा असते, आपण आपलं व्यवहारात बोलत नाही का. मी त्याला 3दा सांगून पाहिलं, तो काय ऐकत नाही. तर एखादा म्हणतो अहो मी तर त्याला 17 बाऱ्या म्हणलो, म्हणजे 18 नाही 16 नाही 17 बाऱ्या. लगेच तिसरा माणूस म्हणतो गपचूप बसा, आपल्यासारखे 56 गेले. का बरं तिथं 57 55 चालत नाही का? ते बोलण्याचं काय आहे? प्रघात आहे. बरेचसे लोक म्हणतात नका त्याच्या नादीला उराव द्या, आपली झाकली मुठ. काऊन बरं 1.5 लाखाची नाही चालत? 1 लाखाची नाही चालत का? एक व्यवहारात असं बोलत असतात. तसं एक त्रैलोक्य हा शब्द असा आहे, पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांना भय नाही. 14 भुवनाची माळी सगळं आलं त्याच्यामध्ये. त्रैलोक्य शब्दामध्ये सगळं आलं, कुठल्याच प्रकारचं भय नाही. बाकी तुम्हाला आम्हाला मात्र अनेक प्रकारचे भय आहेत. सामान्य जीवाला, अज्ञानी जनाला, पण हरिजनाला नाही. अज्ञानी जनाच्या मागे अनेक प्रकारचे भय आहेत. एक भर्तृहरिराजाचा एक श्लोक आहे, सांगतो तुम्हाला. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जरायात भयम शास्त्रे वाद भयम तपेंद्रिय भयम काये कृतांतात भयम सर्वं वस्तु भयम भवितृणाम वैराग्यमेवा भयम विष्णु पदम निर्भयम. असे 2 पाठ आहेत. बघा आता हे किती भीतीग्रस्त जीवन आहे सामान्य माणसाचं. भोगे रोग भयम, जितके जितके आपण भोग भोगू तेवढे तेवढे आपल्या मागे रोगाचं काय आहे? भय आहे. आपल्या या सगळ्या ज्ञानेंद्रियाचा आपण दुरुपयोग करू लागलो, डोळ्याचा दुरुपयोग करू लागलो. डोळ्याने अनेक प्रकारचे भोग आपण भोगू लागलेले आहे. सिनेमा बघ, मुख बघ, तमुक बघ, आणि ते मोबाईल लहान लहान लेकरं असे डोळ्याजवळ झोप पाहतात. आणि एवढ्या एवढ्या लहान लहान लेकराला एवढ्याला भिंगाचे काय लागले? चष्मे लागले. एवढे मोठे चष्मे लावले, जाड जाड काचाचे, अजून डोळे घेतात. बरेचसे लेकरं तर मोबाईल शिवाय जेवत नाही. जेवणाच्या टायमाला त्यांना समोर पाहिजे, काही बघतच राहतात. अशा प्रकारची स्थिती. आपण डोळ्याचे अनेक प्रकारचे भोग घेतो म्हणून चष्मा माणसाला लागतो, रोग आहे त्याच्या मागे. कुठलेही भोग असो, पंचविषयांचे भोग आपण भोगले की त्याच्या मागे रोग आहे. भोगे रोग भयम. तंबाखू खा, पिळ्या प्या, येरवळी दात पडून जात. ते चुन्याने सगळे दात उखडून जातात. अशा प्रकारचं आहे. आणि त्यात तंबाखून आणि बिळीनं आजार होतात. त्याच्यावर लिहिलेलं असतं की इंजुरीज टू हेल्थ, आहे की नाही? तुमच्या या शरीराला हे धोकेदायक आहे. सिगारेट स्मोकिंग इज इंजुरीज टू हेल्थ, असं काहीतरी आहे. मला इंग्रजी काही माहिती नाही, कळत नाही. पण हे तुमच्यासाठी धोक्याचं शिकणार. त्याच्या मागे आजार आहेत ना बऱ्याच प्रकारचे, पण तरी माणसं ऐकत नाही. काय बरं त्याच्यात एवढं काय मिळतं माणसाला तंबाखू खाण्यामध्ये? काही कळत नाही, पण खात राहतात. पण फार चांगली चव असते तरी आपण थोडं मानलं असतं, फार चांगली चव आहे असं काहीच नाही. कशी लागते ज्याला खातात त्याला विचार.
कशी लागते. पण त्याची खूप मेहनत करणं काय, त्याला चोळून चाळून चुना लावून असं थाप बीप टाकून, जसं काय तिला वचन देतात की मेलो तरी तुला सोडणार नाही, असं वचन असे खा. मी 10-15 वर्ष अगोदर पाहिलं हे सगळा प्रकार. मला वाटलं काहीतरी विशेष असेल, मला आपण एकदा तरी त्याची चव पाहिजे. सहजच कौतुक म्हणून कुतूहल वाटलं त्या गोष्टीचं. मला एवढे लोक मेहनत करतात, आपण एखाद्याला पाहिलं पाहिजे याच्यात नेमकं काय आहे. वरण भात भाजी पोळीचं जेवण केलं होतं आमचं. ते किराणा दुकान तिथे जाऊन बसलो आणि ते बाजूची एक पुडी होती ती लांब अशी, काय त्याचं बरं माहिती पाहिजे हो. आणि ती अशी चपटी राहते ती गाय चपटी. वा, अभ्यासू लोक जवळ पाहिजे. त्याच्यातली ती थोडी काढली, थोडा चुना वगैरे लावला, अशी 1-2 काड्या अशा चोळ्या, थोड्या दाताजवळ धरली, जास्त खाल्ली बी नाही. 2 मिनिटात तर सगळं फिरवलं. ते दुकानातले सगळे शब्द उलटे सुलटे फिरले. एकदम भीतीला हात लावला, चक्कर आला, खाली आलं, सगळं वरण भात भाजी पोळी सगळं बाहेर उलटी झाली. भडभड भडभड तिकडनं एक माणूस पळत आला. म्हणजे काय झालं कशी चक्कर आलं, काय नाही म्हणलं. हे असा प्रयोग करून पाहिला होता, त्याच्यामुळे चक्कर आहे. सुरुवातीला होत असतं म्हणजे चालू राहतो, तो त्याच्यातला बाद. काही लोक असे टोळी तयार करीत असतात. म्हणजे एकूण आपण कुठलेही भोग घेतले तर त्याच्यामध्ये नाना प्रकारचं भय, भीती आहे, रोग आहे. भोगे रोग भयम. साधू संतांना याची भीती नसते, कारण त्यांचं युक्त असतं सगळं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसा विबासर निद्रा बहु भाषण. त्यांचे भोग असतात पण ते फार सात्विक आहार घेणारे असतात आणि मितले असतात. खाणं पिणं वगैरे मित्र असतं. युक्त आहार, युक्त विहार, फिरणं युक्त, खाणं युक्त. कधी कधी माणसाला काही म्हणले ना, तुम्ही फिरता, एकच दिवशी कितीतरी फिरून घेतो. एखाद्या दिवशी फिरतो, मग भलते दुसऱ्या दिवशी मांड्या भरून येतात, झालं बंद. सगळी गोष्ट युक्त पाहिजे. तुम्हाला दंडबाई ठगा मारायचे असले तर पहिल्याच दिवशी जर तुम्ही 50-60 मारले, दुसऱ्या दिवशी उठताच येत नाही. सगळी गोष्टी युक्त लागतं ना. युक्त आहार, युक्त विहार, खाणं पिणं युक्त पाहिजे. आपल्या पोटाला अगदी जड होईल अशा प्रकारचा इतका आहार घ्यायचा नाही. बरीचशी लोक मागं पुढं पाहत नाही, खात राहतात. एका जणांचं जेवताना पोटाला सुतळी बांधली, अशी 4 बोटं ढिल्ले बांधली, सुतळी. म्हणजे कसं काय? म्हणजे आमचं सुतळी जेवण असतं. म्हणजे मला नाही कळालं हे सुतळी जेवण काय. म्हणजे जेवता सुतळी तुटली म्हणजे मग आम्ही हात धुत असतो, त्याचं नाव सुतळी जेवण. म्हणजे असे जे काही भोग भोगणारे लोक आहेत, हे पंचविषयाचे भोग. शब्द स्पर्श रूप रस गंध, हे जे पंचविषयाचे भोग आहेत, हे तुम्ही भोग भोगले की त्याच्यामध्ये रोगाचं भय. भोगे रोग भयम कुले चितू भयम. कुलवान जर एखादा मनुष्य असला तर त्या कुलापासून भ्रष्ट होण्याचं त्याला भीती असते. एखाद्याचं फार चांगलं कुल असतं, अगदी बापदाद्यापासून लोक त्याच्या घराण्याला नाव असतं, पण एखादं पोरग असं असतं की ते आंतरजातीय विवाह म्हणजे काय झालं आता त्या कुलापासून ते काय झालं, भ्रष्ट झालं. त्याच्या कुलाचं म्हणजे त्यांच्या कुलात असं केलं. संकरो नरकाय वर्णसंकरकारकैही, वर्णसंकर झालं म्हणजे त्याच्यामध्ये त्या कुलाला काय लागला, परंपरेला. मग ते जे परंपरा असते, एखाद्या कुले इच्छुती भयम, कुलमान मनुष्य असं काही एखादं घडलं की त्या कुलापासून तो खाली येतो. मूळ त्याचं जे स्वरूप असतं ते राहत नाही. कुले इच्छुती भयम वित्तेन रूपाला भयम. आपल्या मागचे भय सांगतो तुम्हाला. जास्त कमी पैसा आपल्याकडे असला की त्याला राजाचं भय. सेल टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, राजाचं भय असतं. नुसतं मागे जाहीर केलं होतं
की आज से 500 और 1000 की नोट बंद. किती जणांचे धाबे जाणार, बरेच जणांनी तर नदीत टाकले म्हणजे. भीती असते ना. आणि ते घटना ते जाहीर झालं 2-3 दिवस अगोदरच एकाने आपल्या पत्नीला सांगितलं होतं, म्हणजे जर 2-4 हजार मला पाहिजे होते, देते का? तर ती म्हणली विष खायला पैसे नाही अशी म्हणली. आणि ते जेव्हा जाहीर झालं तेव्हा एवढे पैसे निघाले, अख्ख्या जगाला विष पुरत इतके पैसे निघाले. म्हणजे राजाचं भय आहे ना. भित्ती नृपाला भय. नृपाल म्हणजे राजा. माने दैन्य भयम. मान मान्यता एखाद्या माणसाला असली की त्याला गरिबी आली की त्याला कोणी विचारत नाही. दैन्य म्हणजे गरिबीची भीती असते. पैशावाल्या लोकांना मानत असतात लोक. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परश्राम, त्याला मान मान्यता असते. पण गरिबी आली की त्याला कोणी विचारत नाही. काही राहिलं नाही म्हणजे त्याच्याकडे आता भुक्कड झाली असं नाही, कफल्लक झाला तो माणूस. म्हणजे माने दैन्य भयम. हे सगळे भय रूपे जराया भयम, अनेक प्रकारचे. भोगे रोग भयम, कुली च्युती भयम, वित्ते नृपाला भयम, माने दैन्य भयम, बले रिपू भयम. एखादा जर बलवान मनुष्य असला तर त्याला शत्रूचं भय असतं. किती तुम्ही एखादा मोठा नामांकित पहिलवान असू द्या, कोण एखादा प्रतिस्पर्धी मिळेल त्याचा काही नियम नाही. तर आम्ही अशा काही कुस्त्या पाहिलेल्या आहेत, गावाकडे कुस्त्या व्हायच्या ना, तर चांगले दंड थोपटणारे आणि अशा प्रकारचा अहंकार बाळगणारे की कोणीच माझ्या हाताला हात लावू शकत नाही. अशी मी स्वतः एक कुस्ती पाहिली होती की तो जोरजोराने दंड ठोकायला लागला. त्याचा प्रतिस्पर्धी तो आला नव्हता. कोण ऐका म्हणले माझ्याशी कुस्ती खेळणार. तिथे एक मुलगा होता, तो म्हणला मी खेळतो. सगळ्यांनी त्याला सांगितलं बाबा हातपाय मोडेल, तो फार नामांकित पैलवान, पाहतो म्हणले एकदा थोडी गंमत. तो पहिलवानच होता तो मुलगा सुद्धा. आणि तो जसा मैदानात आला तर त्याने त्या चांगल्या नामांकित पैलवानाला असं उचलून खाली टाकलं. चारी मुंडी चित ज्याला म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी बले रिपू भयम, रूपे जरायात भयम. कितीही रूपवान मनुष्य असतात, कितीही मुलगा चांगला असू द्या, कितीही मुलगी सुंदर असू द्या, पण तिला म्हातारपणाचं काय आहे, भीती आहे. रूप किती दिवसाचं असतं. जोबन धन पाहुणा दिनचारा, तारू तरुणो रूप संपन्न. तरुणपणामध्ये ते सगळं रूप असतं आणि मग त्याला म्हातारपणाची भीती असते. पाहता पाहता कधी पांढरी केस व्हायला लागले ते कळत नाही. सुरुवातीला ज्यावेळेला 1-2 दिसतात त्यावेळेला माणसाला ते आवडत नाही. तर पांढरे केस कोणाला आवडतात, पण करता काय, नाविलाज आहे त्याला. शरीर आहे ते म्हातारपणाकडे कललेलं आहे. सुरुवातीला 1-2 दिसले की माणूस कट करून टाकतो. पण एकदा संख्या वाढली मग नाविलाज होऊन जातो. मग ते दुसरा आपला प्रकार, पांढऱ्याचं काळं करायचं. त्याला काय म्हणायचं, डाय, हेरडा. मरुस तर लोक हेरडाय लावतात. आमचा एक पाहुणा गेला होता, मी त्याच्या अंत्यविधीला गेलो होतो. सगळे रडता रडता तेच सांगत होते, काल डाळ केलं होतं ना. दुसरा विषयच नाही. ज्याच्या त्याच्या तोंडात तीर, त्यांनी बिचाराने आयुष्यभर काय केलं काय नाही काहीच नाही. अख्खं त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकलं. डाळ केलं होतं ना, याच्यानेच रडायला. बायकोनी तो धडाका लावला, कालच एवढं काळ केलं आणि आज पुरं काळ झालं. हे अशा प्रकारे म्हातारपणाचं भय रूपे जराया भयम. कितीही रूपवान असू द्या त्याला म्हातारपणाची भीती असते. दात पडून जातात, गाल पहिल्यासारखे राहत नाही, नाक पहिल्यासारखं राहत नाही, डोळे असे ते सगळं तुम्ही 13व्या अध्यायामध्ये बघा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. इतके तिचे चमकदार डोळे असतात पण असे रंगून त्याच्यात पाणी येतं, कसे तरी डोळे होऊन जातात. रूपे जरायात भयम, शास्त्रे वाद भयम. शास्त्र जर तुम्ही शिकलं तर लोक वादावादी घालतात, काही काही प्रश्न विचारत राहतात. शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे वाद असतात. महाराजांचा असा प्रश्न आहे
आमचा तसा प्रश्न आहे. बरेच लोक कधी कधी माझ्याकडे पण येतात, महाराज राहू काळ कधी म्हणून. मला काय कळते, तू एक सांग, मी तुझ्याजवळ राहू का नको हे सांगा. मला ते राहू कळत नाही, ते तू कळत नाही, काहीच कळत नाही. लोक विचारित असतात, तुम्ही एवढे पुस्तकं वाच. आज ते पुस्तक नाही वाचत आम्ही, ते पंचांगात असतं, आम्ही ते नाही वाचत. नाथ भागवत हे वाचतो बा, गाथा वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो. त्याच्यातलं काही विचारायचं असलं तर विचार, ते कोणी पाहिले ते तर बघायचं नाही आणि दुसरेच काहीतरी प्रश्न विचारायचे. थोडं काही शिकलं की माणसाला त्याचा अहंकार येतो, कोणाला तरी तो त्याला टाळल्याशिवाय राहणार नाही, प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही, वादावादी केल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रामध्ये खूप वाद असतात. बरीचशी जी काही शिकलेली मंडळी ते नैयायिक काय म्हणतात आणि वैशेषिक काय म्हणतात आणि पतंजलीवाले काय म्हणतात आणि न्यायशास्त्रवाले काय म्हणतात. 6 सिद्धदर्शनकार, 6 नास्तिक दर्शनकार. कनादाचं काय म्हणणं, गौतमाचं काय म्हणणं, कपिलाचं काय म्हणणं. अरे बाबा, जेवण खाऊन करा, पाणी प्यान, रामकृष्ण हरी म्हणणं करायचं काय त्याचं, कोण काय म्हणणं, हे असे वादावाद जास्त शिकले की वाद. एका माणसाला एवढा अहंकार होता या वादावादीचा की कुठेही जायचं आणि कोणत्याही विद्वान माणसाला छडायचं आणि त्याच्याकडून विजयपत्र मिळून घ्यायचं, त्याला हरवायचं. असा तो एक मोठा होता. कोणाचं त्याच्या पुढे टाप नव्हतं. तर शेवटी त्याचं शरीर थकलं, त्याला 4 पोट उरवले, 4 लेकरं, 4ही मुलं ढगाचे, एकही त्याच्यासारखं नव्हतं. असं काही गॅरंटी असते का बापावर मुलगा असतो? असं काही नाही. लकीली असतात. मी कीर्तन करतो, मुलगा कीर्तन करतो, पण लकीली असतं ते काय, सगळे थोडं जा. बरेच कीर्तन करत जे मुलं पत्ती खेळले, असं सुद्धा असतं. सगळ्याच तसं नसतं ना. आता हे विद्वान होता पण 4ही लेकरं एकदम ढग, काहीच येत नव्हतं. त्याचं शरीर थकलं. तो म्हणला, आता मी एवढे विजयपत्र मिळवले, एवढे बक्षीस मिळवले आणि आता जर मी मेल्यानंतर ते सगळे माझे बक्षीसपत्र लोक घेऊन जातील. विद्वान लोक येतील, मुलांना प्रश्न करतील. पण त्या 4ही लेकराला जवळ बोलवून म्हणले, मुलांना आता मी 10-15 दिवसात मरणार, मी थकून गेलो, मला कळून गेलं, आता मी वाचत नाही. पण आता मी मेल्यानंतर हे विद्वान लोक येतील, सगळे बक्षीसपत्र हे सगळे घेऊन जातील. ते पोरं म्हणले, नेऊन द्या ना. काय करायचं म्हणले, असं नाही राहत, अपमान होईल. मग काय करायचं म्हणे, काही नाही, ते जर आले ना पंडित लोक, तर एक फिरता धंदा करणार जर एखादा कोणी माणूस असेल तर त्याला आणा म्हणे, त्यांच्याशी वाद घालायला लावा, म्हणजे तुम्ही हारणार नाही. ते हुशारच होतं ना. त्यांनी तेवढा सल्ला दिला. मेल्यानंतर सगळं झालं. 12-13 व्हायच्या औषधी लगेच मोठे मोठे विद्वान लोकांची निरोप येऊ लागले, आम्ही येतोय शास्त्राचा वाद घालण्याकरता. एक मोठा विद्वान आला महाराज, म्हणजे शास्त्र चर्चा करायची त्यांच्या मुलाबरोबर. मग त्याला बोलवलं. मग त्यांना आठवलं, म्हणजे बापाने आपल्याला सांगितलं होतं फिरता धंदा करणारा. मग विचारायला सुरुवात केली. किराणा दुकानाला विचारलं, म्हणजे तुम्ही फिरता धंदा करता? नाही म्हणले, इथं बसून. मग याला विचार, त्याला विचार, त्याला विचार. शेवटी एक तेजी समाजाचा माणूस होता, त्यांनी सांगितलं, मी करतो फिरता धंदा. एक तर मी बैलाच्या मागे फिरत राहतो तेल काढायला, ते घाण्यामध्ये सारखं फिरतो, ते डबा घेतो डोक्यावर आणि गावगाव जाऊन तेल विकून येतो. म्हणजे माझा फिरता धंदा आहे. म्हणजे आमचं एक काम होतं तुमच्याकडे. म्हणजे काय, आता एक पंडित येणार आहे म्हणे, त्यांच्याशी वाद घालायचा होता, नाही तर ते सगळे बक्षीसपत्र घेऊन जाते. वाद तर मला चांगलं येतो म्हणे, आपल्याला तर लई गोष्ट आवडते म्हणजे, आपलं ते फेवरेट डिश आहे वाद घालायचं. चांगलं झालं म्हणजे आमचं काम झालं. मग ते पंडित आले, त्यांचा आदर सत्कार केला, बसवलं आणि गेले त्या तेलीकडे. म्हणले, ते आलेत पंडित, तुम्हाला यावं लागतं. काय हरकत नाही म्हणजे, वादच झाले ना. पण मी कोणाच्या हातचं खात नाही म्हणले, माय भाकरी माया बनवली. त्यांनी ते 7 भाकरी घेतल्या, एक दुधाचं लोटकं भरून घेतलं, बरोबर घेतलं, ठेवलं एका बाजूला. पंडित असा आसनावर बसले, समोर जाऊन उभे राहिले. आता ते तेली म्हणल्यावर तेलाचे डाग लागलेले, कटमळकट कपडे, काही नाही. ते काय असं फार आवरून बिवरून स्प्रे बी मारून थोडं आलो.
कस तरी असं उभा आहे. मग त्या पंडितांनी विचारलं म्हणजे कोण वाद घालणार आहे? त्या विद्वानाची मुलं म्हणजे हे आम्ही मुलं म्हणजे 4 जण, पण तुमच्याबरोबर आम्ही वाद नाही घालणार, आम्ही नंतर बघू. आता त्यांना थोडं बळ आलं. अगोदर आमचा हा एक माणूस आहे म्हणजे याच्याबरोबर अगोदर जिंका म्हणतात, काही हरकत नाही. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर म्हणले कसं काय वाद घालायचा? तोंडी बोलायचं का खुनेनं करायचं, खानाखुनाने? तो म्हणला कसं करावं? केली म्हणलं आपली सगळ्यात तयारी. विद्वान म्हणलं बापरे बाप अजिबात दिसतं म्हणले का? बरं म्हणले आपण आबोलणं ठेवून नाही, बोलू नये म्हणले, खानाखुनेनं वापरू म्हणजे काही हरकत नाही. मग त्या पंडितांना असं एक बोट दाखवलं, तर याने 2, याने 2. त्याच्यानंतर त्या पंडितांना असं केलं पंडितांनी. कोणी? पंडितांनी असे 5 हात केले, याने असं केलं, या तेलीने. त्याच्यानंतर त्यांनी एक पाटी घेतली, त्याच्यावर अशा 7 रेषा ओढल्या. याने अजून एक मध्ये अशी सणकून रागा. नंतर त्यांनी पंडितांनी असं केलं, याने ते दह्याचं लोटकन ते समोर ठेवलं. पंडितांनी आपलं सर्व गोष्ट गुंडाळा, हारलो म्हणजे निघाले. तिकडनं येणारे पंडित त्यांना म्हणले चला परत चाला म्हणले, लय भारी काम झालं म्हणजे. त्यांचा एक साधा माणूस जर एवढा विद्वान आहे तर कशी मुलं किती हुशार. म्हणजे नेमकं काय झालं, काय वाद झालं म्हणजे काय हुशारी त्यांची. मी सुरुवातीला म्हणलं की या जगामध्ये ब्रह्म एक आहे, तर तो म्हणला नाही ब्रह्म तेथे माया असणे तिची. त्याने मला 2 बोट, जिथं ब्रह्म आहे तिथं माया आहे. त्याच्यानंतर मी दुसरा प्रश्न विचारला की हे पंचमहाभूतानं बनलेलं हे सगळं ब्रह्मांड आहे. पण त्यांनी सांगितलं जरी ब्रह्मांड असलं तरी त्याला चालवणारा कोण आहे? असं केलं म्हणजे चाले हे शरीर कोणाचे सत्य ठासून सांग. बापरे बाप. म्हणजे नंतर आता काय प्रश्न विचारावं? मग विचारलं येतं 7 समुद्र म्हणून अशा 7 रेषा ओढल्या, 7 समुद्र अशा रेषा ओढल्या. त्याने आणखी मध्ये ओढ काय म्हणजे अजून एक समुद्र. मी विचारलं कोणता? म्हणजे दुधाचा सागर उपमन्या. उपमन्याला का समुद्र दुधाचा सागर? सगळे पंडित परत म्हणजे तिथं जाणंच नको. काय विद्वत काय याने आपलं उचलली भाकरी तिकडे जाऊन खातो म्हणजे. मी ते मुलं लगेच विचारायला लागले म्हणजे अहो काय झालं? ते लगेच गेले, हरून गेले म्हणे तुमच्यासमोर. काय वाद घातला? माझं डोकं फिरू नका म्हणे. लय राग आला म्हणजे त्याचं पण जाऊन द्या म्हणलं, दिलं सोडून. माझा असं सगळा गपाळ्या मागा ड्रेस पाहिला लगे मला पाहिलं म्हणतो एक डोळा पुढे. मी म्हणलं तू काय समजून राहिला? मी तो दोन्ही फोडून टाकले, 2 बोट टाकले. मग त्याला राग आला, तो म्हणलं चापड आहे. मी म्हणलं माझ्याकडे बुद्ध आहे, एकदम मारलं ना तर तुझा जीवच घेईन. मग घाबरलं म्हणजे तो यातली ताकद दिसते रे, तू नक्की 7 भाकरी खातात. तर तो म्हणला मी अशा 3.5 खातो, अशा 2 टायमाला खातो 7, पण असं 3.5 मधून तरी सांगितलं. त्यांनी विचारलं कशा संग खातो? म्हणलं दुधाचं लोटकं पुढं समोर ठेवून गेलं. म्हणजे काही जरी आपण करायला गेलो तर लोक वाद घालतात. शास्त्रीय वाद भयम तपेंद्रिय भयम. एखादी तपश्चर्या केली तर इंद्रिय करिता तपे काम क्रोध खवळ. तप करायला लागलं की माणसाला इंद्रिय त्या ठिकाणी बुडून टाकतात, तप भंग करून टाकतात. तपेंद्रिय काय कृतांतात भयम. शरीर आहे त्याच्या मागे, काळाचं भय आहे. जरी माणसाला वाटतं आपण मरू नये, कोणाला वाटतं बरं मरावं सांग? जगास्पृहास्पद न एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडे. प्रत्येकाला असं वाटतं आपण श्रीमंत असावं आणि आपण मरू नये असं प्रत्येकाला वाटतं. मरावं लागतं ती गोष्ट त्या सोड. पण किती माणूस थकला, काही जरी झालं तर त्याला मरावं वाटत. घरामध्ये चोर आले, म्हातारी त्या चोट्याने काय केलं, त्या म्हातारीवर असं ते रामपुरी चाकू उपसला. बोल म्हणले पुढे सोना ना. म्हणले
म्हणजे भाऊ सांगते पण मारू नको. काय नाव आहे म्हणतो स्वतःने. म्हणजे शांताबाई. शांताबाई म्हणल्याबरोबर त्यांनी ते चाकू पुन्हा पॅक करून टाकलं. म्हणजे माझ्या आईचं नाव शांताबाई आहे, तुला नाही माहिती. स्वतः म्हणला माझ्या आईचं नाव काय आहे? शांताबाई, तुला नाही माहिती. म्हाताऱ्याकडे गेलं. काढलं ते चाकू. बोल म्हणले तो काय नाव? तो म्हणला माझं नाव शांताराम आहे, पण लोक मला लाडाने शांताबाई म्हणले. म्हणजे काहून म्हणला तो? याने मारू नये म्हणजे न मरणे निर्वाद. आपल्याला कोणी मारू नये. काळाचं प्रत्येकाच्या शरीरात माग भय आहे. प्रत्येकाच्या मागे काळाचं भय आहे. किती या काळाने खाऊन टाकले. काळे खादला हा अवघा काळ, आजा मेला पंजा मेला बाप मसनाने. कितीतरी निघून गेले. आता हा सप्ताह किती वर्षापासून सुरू आहे? 28 वर्ष काळामध्ये कितीतरी कार्यकर्ते बरेच गेले असतील. कसं बोलता बोलता काय निघेल काही सांगता येते. या सप्ताहातले कितीकडे निघून गेले असतील. त्याचं काही आहे का? काळाचा भरोसा आहे. मग काळ बदलत राहतो. दरवर्षी कोणतरी एखादं 1-2 वर्ष निघून जात. असा हा काळ मग काय कृतांताभयम सर्वम वस्तू भयम भुईंद्रनाम विष्णू पदम निर्भयम. सगळ्या ठिकाणी भय आहे अज्ञानी जनाच्या मागे, पण साधू संताला कशाचीच भीती नाही. त्यांना एवढा मोठा काळ पण त्यांना काळाची सुद्धा भीती नसते. ध्रुव बाळाला ज्यावेळेला काळ न्यायल्याकरता आला तर ध्रुव बाळाला त्यांनी विनंती केली. म्हणले महाराज हे शरीर आमचं असतं, देह हे काळाचे, हे शरीर आमचं आहे. ध्रुव बाळाने सांगितलं खाली वाक म्हणे आणि त्याच्या डोक्यावर पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळाचं भय त्यांना. काळाला त्यांनी जिंकलेलं असतं. आपण नाथांच्या परिसरामध्ये राहतो. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी सुद्धा या निसर्ग नियमाप्रमाणे देह ठेवला होता. बाकी काळाची त्यांच्यावर सत्ता नाही. त्यांचे जसं देव असतात ते जन्मकर्मचे मे दिव्यम, तसंच संतांचं जन्मकर्म दिव्य असतं. त्यांनी देह ठेवला. अंत्ययात्रा निघाली तर एक सुवासिनबाई गावाकडे चालली होती, माहेरी चालली होती. ती म्हणजे अपशकून झालं, मी आज जात नाही. मढ आलं म्हणजे अपशकून झालं. तिनं ते कॅन्सल करायच्या अंदाजात होती. तेवढ्यात नाथ मारून उठून बसली. म्हणले तुझ्या याच्यात अडथळा नको, मला काही एवढी गडबड नाही, मी नंतर जाईल. म्हणजे काळावर काय आहे? सत्ता. काय त्यांना काय करणार? दुसऱ्यांदा पुन्हा प्रयाण केलं तर नाथांना जे विद्वान ब्राह्मण लोक जे घेऊन चालले होते खांद्यावर, त्यांना थोडा अहंकार झाला. एवढे मोठे नाथ महाराज पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालले. नाथ महाराज त्यावेळेस सुद्धा उठून बसले. म्हणजे मी पायी जाईन, नका तुम्ही याला देऊन, तुम्ही नका विनाकारण अहंकार देऊ, मी पायी जातो. किती काळावर सत्ता आहे. नंतर नाथ महाराज पायी गेले, दिंडी सहित गेले. ही काळावर सत्ता आहे. त्यांना काळ सुद्धा, काळाचं त्यांना भय नाही. हे सगळे जे भय आहेत ते साधू संतांना ते भय नाही. त्याचं कारण असतं की ते शरीर आहे, शरीराची आसक्ती त्यांची सुटलेली असल्यामुळे भोगे रोग भयम नाही, कुले च्युती भयम नाही. त्यांचं सगळ्यात श्रेष्ठ कुल असतं ज्याला वैष्णव कुल म्हणतात. त्या कुलापासून च्युत होण्याची भीती नसते. वित्तेन रूपाला भयम, पैसाच नसतो तर कशाचं टॅक्स त्यांच्या मागे. ते असे हव्याशी जीवन नसतं साधू संताचं. आणि आता ज्यांचं हव्याशी जीवन आहे ते साधू संतच नाही. ते दिसत असतील तुम्हाला, पण ते संतांचं जीवन कुठल्याही प्रकारचं हवेशी नसतं. संग्रही जीवन नसतं. आपल्याला हे साठवायचं, ते साठवायचं, हे करायचं, ते करायचं, कुठल्याही प्रकारच्या त्या उपाध्या वाढवत नाही. अशा प्रकारचं कोणत्याही भयात त्यांचं जीवन बसत नाही. आणि जे भगवत भक्त आहे त्यांनी खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं भय बाळगू नये असं तुकोबा पहिल्या कडव्यामध्ये सांगितलं.
भय हरिजनी काही न धरावे मनी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे हरिजन आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं भय अंतःकरणामध्ये बाळगू नये. काही न धरावे मनी. मनुष्य हा निर्भय केव्हा होतो सांगा तो? ज्याला त्याच्या पाठीमागे काही शक्ती असते. स्वामी समर्थ केंद्रावर लिहिलेलं असतं, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, हे लिहिलेलं आहे. पण तिथे तर खूप भीती आहेत लोकांना. तोडगे ताडगे पाहत राहतात. भीती तर जास्त आहे. कशाची भीती, त्या शब्दाकडे ध्यानच नाही कोणाचं. भिवू नको. आणि अनेक प्रकारचे माणसाच्या जीवनामध्ये भय आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. अमुक ह्या गोष्टीची भीती निर्माण झाली, घरात अमके दुखणे तमुक आहे, त्याच्यावर माणसं शोध घेत राहतात, विचारत राहतात काय करायचं काय नाही. मग तिथे काही जण तोडगे सांगत राहतात, तुम्ही हे करा ते करा, अशी पूजा करायची तशी पूजा करायची, श्रावण महिन्यात हे करा, अमुक व्रत करा तमुक व्रत करा. हे सगळं भयनिवृत्तीचे काय सांगायचं साधनं सांगत राहतात. याच्याने तुमचं ते भय जाईल, त्याच्याने तुमचं ते भय जाईल. पण मूळ तिथे जे बोर्डावर लिहिलेलं आहे त्याचा काही आपण अभ्यास करतो का? महाराजांच्या तिथे काय लिहिलेलं आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी. याचा अर्थ असा आहे की स्वामी समर्थ हे स्वतः परमात्मा झाले, परमात्मा रूप असतात. जे संत असतात त्यांच्यात फक्त नावाचा भेद असतो. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ते परमात्मा रूप झालेले असतात. आणि परमात्म्याला कशाचं भय सांगा? परमात्म्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भय नाही, कारण संपूर्ण ब्रह्मांडाचा तो नायक आहे, चालक पालक तो आहे. आणि तसेच हे संत असतात. हरी तैसे हरीचे नाही तया भयमोह चिंतास, होनी राहते उदास बळकटकास भक्तीची. बरं, ते निर्भय काय झाले? तुम्हाला सांगतात तुम्ही भिवू नको मी तुमच्या पाठीशी, पण ते निर्भय कशामुळे झाले? ते त्यागामुळे झाले. आणि आपण भोगाच्या मागे लागलो. हा फरक आहे ना. आपण आपल्या जीवनातले नाना प्रकारच्या भोगाच्या गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी आपण सेवा करतो. पण त्यांच्याकडे बघा, ते त्यागी आहेत. काय त्यांच्या अंगावर तुम्ही दागिने पाहिले का काय पाहिले? कोणते भोग आहे त्यांच्याकडे? त्यांनी त्यागानं शांती मिळवलेली आहे, परमात्मा रूप झालेले. त्यागात शांती का भोगात शांती? संपूर्ण भोगाचा त्याग केलेला आहे, सर्वसंग परित्याग केलेला आहे. सर्वसंगी विटाला तू एकला आवडसी. सगळ्या संतांचं जीवन तुम्ही बघा. सुखे करीतो कीर्तन, सुखे करीतो कीर्तन, सुखे करीतो कीर्तन. ब्रह्मानंदामध्ये ते लागलेले भक्त असतात. सुखे करीतो कीर्तन भय विसरले म्हणून. तुकोबा म्हणतात आमचं जीवन निर्भय झालं. जे मी तुम्हाला स्वामी समर्थांचं सांगितलं, त्यांच्या मुखात अखंड नमामि शंकर. कुठला आहे तुम्ही? बोला बोला बोला. जय शिवशंकर शंभो. हे जे भगवंताचं नाम, भगवान महादेवाचं नाम अखंड मुखामध्ये आहे. ती गोष्ट आपण करत नाही. ते केलं तर त्यांच्यासारखं आपण मोठे होऊ ना. त्यांनी जो आनंद जीवनामध्ये मिळवलेला आहे केवळ त्यांचंच नाही, गजानन महाराज आहेत,
अखंड गणगण गणात सर्व ठिकाणी परमात्मा बघणार, म्हणून ते तेजस्वी आहे. यन लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. जेवढे काही तुम्हाला वाटत असलेले संत मांडली आहेत यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलेलं आहे, म्हणून त्यांना कुठलं भय नाही. एवढं ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये लोकांनी त्रास दिला, त्यांना काय भय झालं? काही भय नव्हतं. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये बघा कशाचं भय आहे त्यांना? कुठल्याच प्रकारचं भय नाही. काही ते कोणत्या गोष्टीला घाबरले का? तर चला दिवाळी निघालं म्हणून आता लगेच रडत बसले, असं कधी होतं? ते तर म्हणतात बरे झाले देवा, निघाले दिवाळे बरे, या दुष्काळी पीडा केली. आपला नुसता खिसा कापून द्या, 5-10 हजार जर गेले ना, आपण म्हणू का आज लई भारी काम झालं? समजा एखाद्याची खिसा मारून 10,000 रुपये गेले, आपण काही पुन्हा पेढे वाटू का? आजी सोनियाचा वर्षे अमृताचा, असं तो करणार. त्यांना काय तुकोबारांच्या जीवनाकडे बघा, काही नुकसान काही हो, ते म्हणतात बरं झालं, जे झालं ते बरं झालं, चांगलं झालं. कारण त्यांनी ब्रह्मानंद प्राप्त करून घेतलेला आहे, मग त्यांना कुठल्याच प्रकारचं भय नाही, कशापासूनच त्यांना भय नाही. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये तुम्ही अवलोकन करून बघा. मग संत नामदेव महाराज असतील, संत तुकोबार असतील, संत सेना महाराज असतील, संत जनाबाई असतील, संत सखुबाई असतील, अनेक संत. ज्याची सेवा ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्यांची खरी सेवा म्हणजे ज्यांनी जीवन आपलं भगवंताला अर्पण केलेलं, ती खरी सेवा आहे. त्याच्यामुळे ते निर्भय झाले. भगवान त्यांचे पाठीराखे असलो, आता कशाचं भय सांगा? कशाचंच भय नाही, निर्भय. तर पुण्याला काय झालं, तो स्टँडवर एकदा एक लुकडं मुकडं पोट होत असं, लुकडं मुकडं पा, एवढं काही बॉडी नाही काही नाही, आणि समोर 4-5 मुलं होते, भले तगडे होते, आणि त्यांना हानीत होतं, त्यांना हानीत होतं. कोणाचं कान फाडत ठेवून दिली, कोणाचं छातीवर बुक्क्या मारत होतं, कोणाला असा लाथा घालायचा, आणि ते पोरं असे एवढे तगडे असून मागं मागं सरकत होते. काय भांगड? मी त्याला म्हणलो एवढं सगळं लुकडं मुकडं पोरगं, एवढे पायभांसारखे, काही त्याला प्रतिकार करायचा आणि मागं मागं सरकायला, हात जोडायला लागले, तरी ते शिवाय देत होतं. मग म्हणलं काय भानगड? म्हणले ते आमदारच आहे. म्हणजे मागे काय त्याच्या शक्ती. तसं आपण देवाचे व्हा ना. आपण हरिजन जर झालो तर आपल्याला कशाच भय आहे? कशाचंच भय नाही, काळाचं सुद्धा कशाचंच भय नाही. मला पण देवाचे व्हा. देव माझा मी देवाचा, असं तुम्ही व्हा, म्हणजे भीती नाही राहत. भगवान स्वतः तुम्हाला आम्हाला आमचं म्हणतात, आपण म्हणतो आपण संसारच आहे. भगवंतानी गीतेत सांगितलं ममई अंशो जीवलोक. भगवान म्हणतात ते सगळे माझे. आपण पुढे म्हणतो मी देवाचा आहे. आपण तर म्हणतो मी बायकोच आहे, मी पोराचा आहे, मी बंगल्याचा आहे, अशा प्रकारचं आपण दुसऱ्याला चिकटलेलं, दुसऱ्याच गोष्टी चिकटलेलं. बरेचसे लोक तर कुत्र माझं म्हणणं आहे, ते कुत्र कुत्रीचं बने, आमचं कुत्र आहे. असे सगळ्या संसाराला आपण चिटकून गेलो. आपण जर देवाचे म्हणलो तर भीती नाही. म्हणून या ठिकाणी तुकोबा म्हणतात भय हरिजनी काही न धरावी. म्हणे जे हरिजन आहेत त्यांना भगवंताच्या कशाचंच भीती नाही. मला काहीच भय मनामध्ये धरू नये. त्याचं कारण दुसऱ्या कडव्यामध्ये महाराज
नारायण ऐसा सखा नारायण ऐसा सखा नारायण ऐसा सखा काय जगाचा हा लेखा. भगवान सखा आहे. सखा या शब्दाचा अर्थ मित्र होतो. सखा म्हणजे आपला, ज्यांनी भगवंताला आपलंसं केलेलं आहे. परमात्म कृपेला जो पात्र झालेला आहे त्याला जगामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही. कोणत्याही शक्ती असू द्या, काही असू द्या, काय जगाचा हा लेखा. पण भक्त कसे पाहिजे? भक्त प्रल्हादासारखे. ध्रुव प्रल्हाद सुदामा असे भक्त पाहिजे. ध्रुव बाळासारखे, भक्त प्रल्हादासारखे पाहिजे. काय भक्त प्रल्हादाला त्यांनी त्रास दिला? श्रीमद भागवत कथा चालून येते. भागवत कथा आहे ना, महाराजच सांगतात. भागवत कथेमध्ये या ठिकाणी भक्त प्रल्हादाची कथा आहे. भक्त प्रल्हादाच्या बाबतीमध्ये नारायण ऐसा सखा. भगवान आपलेसे झाले. परमात्म्यावर सर्व जीवन निर्भय झाले, निर्भर टाकले आहे. भगवंतावर अब सोपदी आयस जीवन का सब भार तुम्हारे हातून. म्हणून कुठल्याच प्रकारची भीती नाही. एवढा तो हिरण्यकश्यप महाराज त्याचं डोकं फिरलो की हे पोरगा असं कसं काय जन्मलं. कारण त्याच घरात विरुद्ध पार्टीतला माणूस जमत नाही ना. याचा विषय वेगळा हिरण्यकश्यपूचा. नाम घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. स्वतःही घ्यायचं नाही आणि दुसऱ्यालाही घेऊन द्यायचं. बरेचसे लोक दिंडीत सुद्धा स्वतःही नाव घेत नाही, दुसऱ्याला बरोबर घेऊन पुढे जातात. कुठं जेवायच्या जागेवर, मुक्कामाच्या जागेवर टप्पे काढतात. मग काही कीर्तनकार विनोदाने म्हणतात पापाचे कळप कळती पुढे. स्वतःही करायचं नाही, दुसऱ्यालाही करू द्यायचं. असा तो हिरण्यकश्यपूचा जो होता महाराज, तो कोणाचं नाम घेतलं की त्याचं डोकं फिरायचं. आणि आता पोटालाच पोरगा आलं आणि ते तर काही महाराज भगवंताला सगळं जीवन समर्पित केलेलं. अहोरात्र प्रभूचं चिंतन करायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अहोरात्र परमात्म्याचं चिंतन करायचं. मग किती किती त्रास दिलेला आहे. भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही. कड्यावरून ढकलून दिलं. विषारी नागाच्या याच्यामध्ये आजूबाजूला विषारी नाग तिथे टाकलं. कयाधूला विष पाजायला दिलं. आई होती त्याची, पाच म्हणजे. मला सांगा, एवढ्या गोजीरवाण्या एवढ्या सुंदर लेकराला, भगवत भक्त लेकराला कोणती आई अशी येते विष पाजत? वाढदिवसाच्या दिवशी विष देतात. ते विष वेगळे, ते विष करणे वेगळे. ते इंग्रजी शब्द आहे. इंग्रजी शब्द, त्याचा मराठीचा अर्थ वेगळा. असं आहेत बरं का शब्द काही काही की हिंदीत असलं त्याचा अर्थ वेगळा होतो. तेच वाक्य मराठीत आलं तर वाक्य वेगळं. हो, आता हिंदी बोलणारे नवरा बायको होते तर ते रागा ती बायको म्हणली बदला लुंगी. बदला लुंगी म्हणजे काय तुम्ही मला केलं ते पुस्तकामुळे बदला लुंगी. आणि तेच मराठी जोडपं होतं. आणि ती बायको म्हणाली बदला लुंगी म्हणजे लुंगी मळकट झालेली बदला असं नाही. शब्द एकच पण लगेच त्याचं काय होऊन जातो अर्थ बदलून जातो. तसं हे ते विष वेगळे नाही, हे विष वेगळे.
नाही तर आम्हाला म्हणते त्याला विश केलं का, त्याला विश केलं. अरे बाबा मराठी बोल नाही तर इंग्रजी तरी बोल. आता तर एवढं झालंय की मध्ये इंग्रजी शब्द कठीण आहे. बरेच लोक आता मराठी सुद्धा बोलत नाही. बरेचसे शब्द त्यांचे मध्ये मध्ये इंग्रजी आल्याशिवाय राहत. असो, या ठिकाणी भक्त प्रल्हादाला कयाधूला विष द्यायला लावलं. ते कयाधू आई पण ती रडायला लागली. भक्त प्रल्हाद म्हणतो आई रडू नको, विष मला काही करत नाही. विष माझा मामा आहे. मामा कुठं भाच्याला मारत असतो का? भक्त प्रल्हादाचे विष काय आहे? मामा आहे. कारण ही जी लक्ष्मी माता आहे ना, कारण भगवान स्वतः त्यांचे पिता आहे तर लक्ष्मी त्यांची माता झाली. भक्त प्रल्हादाची खरी आई वडील भगवान आहेत, लक्ष्मी माता आहे. आणि ती लक्ष्मी माता त्या समुद्र मंथनातून निघाली होती. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. हे काही लग्न नाही. झाल्या का अक्षता वाटप सगळीकडे. तर ही लक्ष्मी माझी आई आहे. ती नंतर त्याच्यातून विष निघालेलं आहे. म्हणजे आईच्या नंतर जे झालं ते आईचा भाऊ कोण असतो? मामाच होतो. मामा मला काही करत नाही. सहज पिऊन घेतलं विष. विषाणू काही झालं नाही, कुठलाच आघात काही नाही. कड्यावरून ढकला, हत्तीच्या पायाखाली तोडवा, अग्नीमध्ये ठेवलं, काहीच झालं नाही. उलट ती म्हणतात ती होलिका घेऊन बसली ती भक्त प्रल्हाद. तीच मी, तीच नाही. यांना काही झालं नाही. हीच द्वादशाक्षरी ध्रुवाढ पद द्वादशाक्षरी ध्रुवाढ पदपाल प्रल्हाद अक्षिला अग्निशस्त्रापासून गेला. अग्नी काही झालं नाही, शस्त्रानं काय झालं नाही, कशानं काय झालं नाही. त्याचं कारण नारायणायसा सखा काय जगाचा हा लेखा. हे त्यांच्या भक्त प्रल्हादाच्या केवळ जीवनात नाही, जे कोणी खरोखर भगवत भक्त आहेत, नाम मात्र नाही, नामधारी भक्त नाही, ज्यांनी खरोखरच आपलं जीवन भगवंताला समर्पित केलेले, त्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ही अनुभूती आहे की जगामध्ये एकही अशी गोष्ट नाही की ती त्यांना त्रास देऊ शकेल. त्याचं कारण भगवान सखा आहे. परमात्म्याला ज्यांनी भगवंतानी ज्याला आपलंसं केलेलं आहे, कोणाची बिशाले महाराज. प्रत्येक भक्तांच्या जीवनामध्ये तुम्ही बघा, त्यांचं चरित्र वाचन करा. पण भगवत भक्त कसं व्हायला पाहिजे, तुकोबा आहे तिसऱ्या कड्यामध्ये त्याचं वर्णन. चित्त वित्त हेवा 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 समर्पण राय देवा समर्पूर्ण राय देवा नारायण ऐसा सखा नारायण ऐसा सखा चित्त वित्त
चित्तवित्त हेवा समोर कोणी राहा राहिने रहा देवा. भगवंताचं व्हायचं म्हणजे नेमकं काय तर चित्त वित्त हेवा. आपलं हे चित्त, वित्त म्हणजे पैसा आणि हेवा म्हणजे इच्छा. तिन्ही गोष्टी भगवंताला समर्पित करायच्या. आणि भगवंताला ही सेवा फार आवडते. तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण मय्येव मनाधत्सो मयि बुद्धिं निवेश निवशिष्यसि मय्येव अतौ मन मनाभो मद भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वश्यसि त्वैव मात्मानं मत्परायण. तू मन हे मीच करी माझ्या भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मदरी. भगवंताला चित्त समर्पित करा आणि ते करत असताना अभ्यासानं करा. कारण चित्त हे चंचल आहे. माणसाचं चित्त स्थिर राहत नाही. खूप धावणारं चित्त आहे, खूप वेगवान आहे. ते क्षणार्धात इथे ते क्षणार्धात मुंबईला. कीर्तनात तुम्ही एवढे सगळे बसले पण सगळे तिथंच असतील याची काही गॅरंटी नाही. चित्ताच्या दृष्टीने चित्त कोणकडे निघून राहिले. ते 10 दिवस आपण गणपतीचे वगैरे साजरे करतो. वाजत गाजत गणपती आणतो. घरात कुठतरी एखाद्या देवळीत किंवा कुठतरी देव आहे त्याला बसवतो. आरती वगैरे झाली की माणूस निघाला. तर 10 दिवस बसू नये. कोणी 10 दिवस गणपतीजवळ बसू नये का? एकदा बसवलं की निघाला. तसं चित्तानं सुद्धा तुमची इथं आणून स्थापना केली म्हणजे गणपती बसवला. तुमच्या मनात आलं चला कीर्तनाला, मनाने तुम्हाला इथं आणून बसवलं पण त्याचा काय नियम आहे? ते तुमचं 2 घंटे तुमच्या दोन थांबायला रिकाम आहे का? तर कुठं बी चुकाय माझं कुठं बी. कीर्तनात सुद्धा काही दुसरंच मनात येतं. म्हणून तर लोकांच्या आपण ध्यानात नाही राहत. आणि तुम्ही विसरणं हे आमचं भांडव. चित्ताच्या खूप धावा आहे, खूप धावा आहे. भयानक चंचल मी मन कृष्ण प्रमाथी मला दृढं तशाहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. म्हणजे चित्त भगवंताला समर्पित करायचं म्हणजे अभ्यासानं करायचं. थोडं त्याला अभ्यास द्यायचा. केवळ 7 दिवस आपण सप्ताहामध्ये कीर्तन ऐकलं म्हणजे कृतकृत्यश्य भारत असं नाही. हे तुम्हाला आवड लावण्यापुरतं असतंय. तुम्हाला एक आवड लागावी, भजनाची आवड लागावी, भगवंताची पूजा करायची आवड लागावी, हरिपाठ घेण्याची आवड लागावी म्हणून असतं. तर ते नंतर तुम्ही स्वतः ते करायचं ना. घरी नित्यान करायला पाहिजे. तर बरेचसे लोक तर करत नाही. 7 दिवस सुद्धा बरोबर येत नाही धोरण. ते म्हणजे अजून तर सुरू झाला आहे. पहिला तर दिवस आहे, दुसरा तर दिवस आहे, जाऊ मध्ये 1-2 दिवस कीर्तन आलं लगेच थकून जातात. काय झालं आता आलं उरकत. आता हाय का आलं तर कीर्तन. आणि मग काल कीर्तन झालं की टाकले हात झडकून पुन्हा वर्षभर. ते कसं काय तुमचं कसं चित्त ठिकाणावर होतं. अगोदर तर कलियुग आहे. कलियुगचा भयंकर तवा तापलेला आहे. तुम्ही चुलीवर भाकरी करताना पहा महिलांना ते चुलीवर तवा गरम कसा झाला ते ओळखण्याची त्यांची हातोटी असते. त्याचे पाणी घेतातच त्याच्यावर मारतात. ते ज्यावेळेला पाणी असं चर्रकन जळून जाईल त्यावेळेला त्यांना वाटतं तवा तापलेला आहे. तसा हा कलियुगाचा एवढा तवा तापलेला आहे. 1 सप्ताह असा नुसता चर्र होऊन जातो. एका कीर्तनाने 2 कीर्तनाने गुण येत नाही. त्याला रोजचा अभ्यास लागतो. अभ्यासानं हळूहळू ते मन तिकडे चिकटत जातं. रोज तुम्ही घरात हरिपाठ घ्या, नामस्मरण करा, चांगले ग्रंथ चांगले विचार जे आहेत ते तुम्ही डोक्यात घ्या. ह्या गोष्टी तुम्हाला अभ्यासानं करायला लागतील. अभ्यासानं चित्त माणसाचं जागेवर येत असतं. अभ्यास असला तर चित्त ताब्यात येत नाही महाराज. अशक्य गोष्टी अभ्यासानं. कारण अभ्यास तुका अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. अभ्यासानं काम. पायी यात्रा केली एका माणसानं आणि गाव त्याचं एकदम 5-6 किलोमीटर आलं होतं. तुम्हाला चांगली यात्रा झाली. आता संध्याकाळपर्यंत गावाला जाऊ.
पुढे मागे त्याला भाकरी भेटल्या, त्या एका झाडाखाली बसला, जेवायला लागला. तिकडून एक जण घोडं घेऊन येतो आणि मग राम 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 कुणकत चालले. काही नाही म्हणले, घोडं विकायचंय, बाजारात घेऊन चाललो. चांगलं दिसलं त्याला, मस्त होतं, ताजं होतं, मस्त होतं, कलर चांगला होता. केवढ्याला विकायचंय म्हणजे द्यायचं 200 रुपये. आता याच्याकडे ते इतक्या तीर्थयात्रा करून काही पैसे होतेच खिशात, 500-700 रुपये खिशात. म्हणजे स्वस्त देऊन राहिलं, म्हणजे माणूस बावळा आहे म्हणजे फक्त 200 रुपये म्हणले. 200 रुपये मग कशाला बाजारात देतो, मीच घेतो ना, काय हरकत नाही. हे 200 रुपये घेतले, घोडं देतो बांधून, एका झाडाला बांधून दिलं, येतो म्हणजे पाहुणे. 200 रुपये तो घेऊन गेला. त्याला जेवताना आनंद व्हायला लागला, किती चांगली वस्तू भेटली, किती चांगलं घोडं भेटलं, 200 रुपयात भेटलं, स्वस्त भेटलं. आता गावाकडे सगळे माझे कौतुक करते. आणि मग त्यांनी सगळं झालं, मग ते सगळं सामान त्या घोड्यावर टाकलं, बसलं, निघालं. तर त्या घोड्याला एक खोड होती, खोड. ते घोडं खोडीचं होतं. ते 2 पाऊल पुढे द्यायचं आणि 4 पाऊल मागायचं. 2 पाऊल पुढे दिलं की 4 पाऊल मागे सर. याला पुढं तर नाही गेलं, 1 किलोमीटर मागे घेऊन गेलं. तो म्हणलं बापरे बाप, म्हणले पुन्हा मला यात्रा करायची माझ्या म्हणजे. हैराण झालं, म्हणजे उगाच घेतलं घोडं, मला काय दुर्बुद्धी सुचली, याला तर खोड आहे. आता मी गावाकडं कसं जाऊ, हे तर मला पुन्हा मागं नेऊ राहिले. तिकडून एक मित्र आला, म्हणजे राम राम राम, लई परेशान दिसतं. अरे आतापर्यंत आनंदी होतो, पण हे घोडमं घेतलं आणि डोकं खराब झालं म्हणजे माझं. म्हणजे हे मला मागं न्यायला लागलं, 4 पाऊल मागं जाते, 2 पाऊल पुढे. मी गावाकडे करतो म्हणजे मी तुम्हाला याच्यावरच जायचं का म्हणलं. हो याच्यावर जायचं, मला 10 लोकांना दाखवायचं म्हणले घोडं. मग कसं काय, सोपं गोष्ट म्हणजे त्याचं तोंड फिरून घ्या. तोंड फिरून घेतलं की ते हळूहळू कधीतरी गावात जाईल ना बाबा. 2-2 पावलं 2-2 पावलं होईना. तसं तुम्ही एकदा मनाचं तोंड तर फिरून घ्या, तुमच्या मनाचं तोंड फिरून घ्या. कबीरदाजी म्हणतात, दाढी मूछ मुंडाई किया जो घोटम घोट, मन को क्यों नहीं मुंडावे जामे भरिया खोट. तुम्ही मनाला का नाही वळून घेत. त्याला अभ्यासानं हे चित्त भगवंताला समर्पित केलं तर त्याला गोडी लागते. वित्त म्हणजे पैसा. पैसा म्हणजे माणसाची बुद्धी अशी त्याच्यात रंगून जाते त्या पैशामध्ये. त्याला आपलं वय बी काही ध्यानात राहत. म्हातारा झाला तरी त्याला वाटत हाय पैसा, हाय पैसा, हाय पैसा. मरायला शरीर टेकलं तरी ते पैशाचे त्याची हाव जात नाही. असा हा पैशाचा विषय फार कठीण आहे. मी एकदा आमच्या तिकडे चापडगावला गेलो होतो. ते एक म्हातारा मला सांगत होतो, म्हणजे बाबा ह्या वर्षी अशी शेती करतो म्हणजे 2 बैल घ्यायचा विचार आहे आणि असे लोकांनी पाहत राहू, अशी शेती रंगेल. आता म्हणलं हे महिनाभर जगायचं नाही म्हातारा, पण आता हे शेती रंगू राहिलं. किती हाव आहे माणसाला. आणि महिन्याने तर निरोप आला, गेले. तो वित्त पैसा, पैसा भगवंताला समर्पित करायचं. देवा तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश. जो काय आहे देवा तो माझा नाही, तुमचाच आहे. तुम्हीच मला दिलेला आहे, तुमच्या सेवेसाठी मी त्याचा वापर करतो. अशा प्रकारचा भाव ठेवा. मग पैशावर आसक्ती ठेवू नका, त्याला भगवंताला समर्पित केलं. देवा तुमचंच हे आहे. चित्तवित्त हेवा म्हणजे इच्छा. नाना प्रकारच्या माणसाच्या जीवनामध्ये इच्छा असतात. काय काय होण्याच्या इच्छा असतात, अनेक प्रकारच्या खाण्यापिण्याच्या इच्छा असतात, खूप काही इच्छा असतात. दागदागिन्याच्या इच्छा आहेत, कपड्या लत्त्याच्या इच्छा आहेत, मोठं होण्याच्या इच्छा असतात, अनेक इच्छा असतात. त्या सगळ्या इच्छा भगवंताच्या चरणावर समर्पित करा. देवा देव ठेवील तैसे राहावे, समय अशी सादर व्हावे. मी एक तुमचा दास आहे भगवंता, माझ्या सगळ्या इच्छा मावळून गेल्या पाहिजे. काही नाही राहत, केवळ राहिली वासना तुझे पाहिजे. माझी हीच एक इच्छा आहे. इच्छा ते जवळी हरीचे चरण. हे सगळं त्याला चित्तवित्त हेवा, समर्पणे राहा देवा. तुका म्हणे मन असो द्यावे समाधान. तुकोबाराय म्हणतात हे मन जे आहे या मनामध्ये समाधान असू द्या. कारण हा जो संसार आहे अनुकूल प्रतिकूल परिस्थितीवर अवलंबून असतो, प्रारब्धावर अवलंबून असतो.
अनुकूल प्रारब्ध असले तर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात असतात. प्रतिकूल गोष्टी प्रारब्ध असलं तर काही कमी काही जास्त चालूच असतं. पण आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानलं पाहिजे. संतुष्ट स्त्रीसु कर्तव्यम स्वदारे भोजने धने. आपल्या नशिबानं जशी बायको आली ती चांगलीच आहे असं समजून समाधान बाळगावं. नाही तर नेहमी किटकिट घालायची. पाहुण्या रावळ्याला म्हणायचं काय आम्हाला बायको भेटली एकदम बिघडलेला रेडिओ आहे. मुंबईला तार उभी केली तर औरंगाबादच्या बातम्या देते असं काही पण समाधान. कारण ते ब्रह्मदेवानं जोडा बांधलेले. जसं आहे तसं माणसाने कसं आहे समाधान मानायचं. चांगली आहे. एखाद्याचं नशीब असतं त्याला भेटतेच खरोखर चांगली. आणि एखाद्याच्या नशिबात नसतं त्याला काय करणार. एखाद्या बाईचं नशीब चांगलं असतं नवरा चांगला भेटतो, निर्व्यसनी भेटतो, चांगला भेटतो. पण एखाद्याचं नशीब आंब्याचा आमरस पाणी घालून केला नास फुटलं माझं नशीब ग मला भेटला गांजा कस. त्याला काय सांगताय. जिचं तिचं नशीब. बऱ्याच महिलांना लेझिम खेळणारी भेटतात. संध्याकाळ झाली की चालूच असत. अशा प्रकारचं नशीब आहे. पण जसं नशिबानं असेल तसं समाधान ठेवा. समाधानी फार होते. स्वदारे भोजने धने. जे आपल्याला खायला भेटलं माध्यान्ह काळाला आनंदानं खायचं. भाजी भाकरी भेटू द्या, पंचपक्वान भेटू द्या, सगळं सारखं समजायचं. सारखं समजा आनंदानं खायचं. काही दररोजच पंचपक्वान भेटतील काही एवढं थोडंच आपलं नशीब चांगलं आहे. पण मग चांगलं जेवण आलं म्हणजे लगेच छाती बिती फुलवायची, लगेच चेहऱ्यावर खुशी दाखवायची आणि मोठ्याने श्लोक म्हणायचा सदा सर्वदा योग तुझा घडावा. आणि एखाद्याला चटणी भाकरी दिसली लगे का वेळ ही आणि अनंता का जरुसली असे माझी कांता असं काही पण नाही म्हणायचं. जसं असेल तसं. नाही तर बरेचसे लोक खाते माकडावून वाटे लाकडावून. त्याचं कारण काय किटकिट हमेशा. म्हणजे जे समोर येईल त्याच्यात आनंद राहील. समाधान. तुका म्हणे मन असो द्यावे समाधान. आणि एक समाधान ज्यांच्या जीवनामध्ये त्याला खरोखर देवच म्हणायचं. तो माणूसच नाही, तो देवच. कुठल्याही परिस्थितीमध्ये जो समाधानानं राहतो. मग तुम्ही भगवत भक्ताच्या जीवनामध्ये काय पाहिलं काय. त्यांच्याकडे फार मोठा पैसा अडका वगैरे असतो असं काही नाही. नामचिंतनानं सेवेनं समाधान प्राप्त झालेलं असतं. सदा नाम घोष करू हरिकथा हे सदा चित्ता समाधान. तुकाराम म्हणतात समाधान ठेवा. विठोबा सव्वा आठला काय कीर्तन सुरू झालं होतं आणि 10:15 पर्यंत आपण संपवणार आहोत. आणि आमचे हरिभक्तपरायण जाधव महाराज आहेत, आमचे हरिभक्त मुंगळे महाराज आहेत, यांची एकदा भैरवी होऊन द्यायची. भैरवी करता मी थोडा वेळ मुद्दाम ठेवला. आता काही नाही, तुम्हाला अभंग कळून गेला आणि तुम्ही आता 28 वर्षापासून ऐकू राहिले. तुम्हाला काय नवीन सांगायची गरज नाही. एवढं तुमचं पाठांतर झालेलं आहे, माहिती झालेली आहे. अभंगाचा भाव तुमच्या लक्षात येऊन गेला असेल. कधी तुम्ही कुठल्याही प्रकारचं भय बाळगण्याचं गरज नाही. तुम्ही हरिजन व्हा म्हणजे भक्त व्हा. भक्त झाला की माणसाच्या मनातले सगळे भय निघून जातात. भगवंताला चित्त समर्पित करा, वित्त समर्पित करा, इच्छा समर्पित करा. भगवंताच्या महाराज नटराजा हारे नचायो न. जसं तू देव ठेवी त्याप्रमाणे राहा असं महाराज म्हणतात. तर मनात समाधान असू द्या. प्रपंचामध्ये कुठल्याही गोष्टी कटकटीच्या असल्या तर त्याला जास्त त्याच्याकडे लक्ष देऊ नका.
आणि अशा प्रकारे सुखी राहा, आनंदी व्हा, हे साधू संतांचं म्हणणं आहे. नाही तर बरेचसे कुटुंबामध्ये खूप माणसं किटकिट करतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून सगळं कुटुंबातलं वातावरण खराब करून टाकतात, दिवस जेवत नाही. बरेचसे मी असं पाहिले की घरातले मुलं काय मुली काय पाय आपटतात, हाता आपटतात, नाही खाणार, आज तर तुकडाच खाणार, आज तर जेवतच, बस माझं डोक्यात फिरलं. आणि त्या दिवशी चांगले पदार्थ घरात बनवतात. घरातले लोक बी एवढे विचित्र असतात, त्या दिवशी भलते आलू वडा बिलवडा काही करतात, याच्या तोंडात पाणी सुटत राहतं. त्याला वाटतं का म्हणून राग आणला असं, बरं त्याला कोणी विचारितच नाही, बरं मग जेवून घे म्हणून हे सगळं तुम्ही जरा विचार करा, अंतर्गत होऊन विचार करा की संसारामध्ये समाधानानं कसं राहायचं. याच्यासाठी हे सगळे भजन कीर्तन वगैरे आहेत की तुमचा संसारच नव्हे तुमचं घरच देवघर झालं पाहिजे. तुमचं घरच देवघर आहे काय किंवा देवाचं मंदिर आहे का, असं माणसाने आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे. नुसतं कीर्तन प्रवचन ऐकून याच्यानं होत नसतं. आपल्या कुटुंबात तो आनंद, भगवत आनंद आपल्या कुटुंबात निर्माण करता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपला स्वभाव चांगला करायचा, त्याच्यापाशी आपले चांगले कर्म करायचे, आपलं खानपान चांगलं ठेवायचं, ग्रंथाचं वाचन करायचं, काही दोन गोष्टी ग्रंथातून एकमेकाला सांगत राहायचं. हे सगळं करत राहिले म्हणजे घरातलं वातावरण छान राहतं आणि घरामध्ये आनंदी वातावरण राहतं. हा संदेश जगद्गुरु तुकोबांचा तुम्हाला दिलेला आहे. यथामती वेळेच्या याच्यामध्ये सांगितलं, एकदा माऊलीचं भजन करू, नंतर भैरवी होईल, नंतर जय विठ्ठल करू. भैरवी होईपर्यंत कोणी उठू नका. ज्ञानेश्वर तुका म्हणे मन, तुका म्हणे तुका म्हणे मन, तुका
उद्या नित्यप्रमाणे कार्यक्रम होतील. उद्या व्यासपीठ चालकांचं कीर्तन होईल. कार्यक्रम संपला. रामकृष्ण. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान